जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरुचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं. नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण. सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारम्भा शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा. शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज आत्माराम भाग 25 समास 4 साधन निरूपण. मागच्या निरूपणात आपण पाहिले की शिष्य श्रीगुरूंना म्हणतात की स्वामी, मी सगळं काही तुम्हाला अर्पण केलं आहे. त्यात स्वतः सगट मी सगळंच तुम्हाला दिलं आहे. आता माझ्यासाठी काहीच देण्यासाठी माझ्याजवळ काहीच उरले नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे काही उरले नाही असे बोलणे सुद्धा नाशिवंतामध्ये येते. जे आहे असे म्हटले आहे तेही नाशिवंतामध्ये आहे. ते सर्व शिष्याने सद्गुरूंना देऊन टाकले आहे. आणि नाही म्हणजे अस्तित्वाचा अभाव, म्हणजेच शून्य. शून्य ही एक अवस्थाच आहे. या अवस्थेत साधकाने देह तादात्म्य सोडून दिलेले आहे, परंतु अजून अनुभव मात्र आला नाही. अशी जी अवस्था, ती अवस्था म्हणजे शून्य होय. शून्य हाही अनुभवच असल्यामुळे तोही नाशिवंतामध्येच मोडतो. म्हणून शून्याचा निराश करून शून्याच्या पलीकडे असलेल्या तत्वापर्यंत साधक जेव्हा पोहोचतो तेव्हा नित्य आत्माच सगळीकडे भरून आहे असे त्याला दिसते. तेव्हा साधकाला वेगळे अस्तित्वच उरत नाही. तेव्हाच खऱ्या अर्थाने सद्गुरू व शिष्य एकरूप होतात व तेथे संवाद थांबतो. खऱ्या अर्थाने साधक साध्याशी एकरूप होतो. आता पुढच्या 16व्या ओवीत समर्थ सांगतात, अभिन्न श्रीराम समर्थ श्रीराम. अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य. वेगळेपणे वृत्ती शून्य, पावती प्राणी श्रीराम. की येथे समर्थ म्हणतात की अभिन्न ज्ञाता तोची मान्य. येथे अभिन्न म्हणजे त्रिपुटी रहित ज्ञानाचा अनुभव ज्याला आला आहे असा सिद्ध. येथे अभिन्न ज्ञाता आहे असे म्हटले तर मग भिन्न ज्ञाताही असलाच पाहिजे. भिन्न ज्ञाता म्हणजे काय, तर येथे माझ्यासमोर एक पुस्तक ठेवलेले आहे. पुस्तक ज्ञेय आहे आणि मी पुस्तक जाणते म्हणून मी ज्ञाता आहे. मला पुस्तकाचे ज्ञान झाले कारण मी पुस्तकाहून भिन्न आहे. मला पुस्तकाचं ज्ञान होते तेव्हा त्या पुस्तकाहून म्हणजे ज्ञेयाहून मी भिन्न म्हणजे वेगळी आहे. त्याला भिन्न ज्ञाता म्हणतात. व्यवहारात आपण पाहतो की कुठलीही गोष्ट असो, हा इथे मोबाईल आहे, इथं हा टेबल आहे, पेन आहे, काही खायचे पदार्थ आहेत, त्या सगळ्या वस्तू पदार्थांचं मला ज्ञान होते कारण त्या वस्तू पदार्थ माझ्याहून वेगळे आहेत म्हणून त्याचे ज्ञान होते. पण असे कितीही ज्ञान व्यवहारातले मला प्राप्त झाले ना तरी मी भिन्नच आहे. परमार्थात भिन्नत्वाला अजिबात मान्यता नाही. मग परमार्थात कशाला मान्यता आहे? अभिन्न ज्ञाता तोची मान्य. की जेव्हा जीव ब्रह्मरूप होतो
तेव्हा तो अभिन्न ज्ञाता तोच परमार्थाला मान्य आहे. असा अभिन्न ज्ञाता केव्हा होणे शक्य आहे? जेव्हा परमार्थाच्या क्षेत्रात ध्यानाच्या माध्यमातून, नामाच्या माध्यमातून, विचारांच्या साह्याने मी देह नाही, मी ब्रह्म आहे अशी अनुभूती येते. तेव्हा प्रत्यक्ष अनुभूतीच्या वेळी मला अनुभव आला असे म्हणणाराही भिन्नत्वाने शिल्लकच राहत नाही. तेव्हा जीव ब्रह्मरूप झालेला असतो. त्या क्षणी वेगळेपणा काहीच राहत नाही. ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान, ध्याता, ध्येय, ध्यान अशा त्रिपुटीचा तिथे लय झालेला असतो. जीवरूप जो मी आहे त्यातील चिदाभास हा कुटस्थ चैतन्यात एकरूप होऊन जातो. त्यावेळी मी ज्ञाता राहत नाही, म्हणजे अभिन्न ज्ञाता होतो. कारण ज्ञाता हा ज्ञेयामध्ये विलीन झालेला असतो. यालाच जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी म्हणतात. अशा सिद्धच अभिन्न ज्ञाता असतो. तो सर्वांना मान्य असतो, कारण त्याला अनुभूती आलेली असते. इतके वर्ष झाले तरी आजही आपण सज्जनगडावर समर्थांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जातो. आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायला जातो. गोंदवल्यात ब्रह्मचैतन्य महाराज तर शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनाला आपण जातो. कारण हे संत सद्गुरू मान्य पावलेले आहेत. ते का मान्य पावले? ते अभिन्न ज्ञाता आहेत म्हणून. स्वतःचे स्वरूप अभिन्नत्वाने त्यांनी जाणले, तसा अनुभव त्यांनी घेतला. आपलाही सर्व प्रयत्न त्या अभिन्न ज्ञाता होण्यासाठी सुरू आहे. पण आपल्याला असे वाटते की असे संत सद्गुरूंसारखे आपण होऊ शकत नाही. परंतु असे होण्यातच, ज्ञान करून घेण्यातच मानवी जीवनाचे कल्याण आहे. आपल्या सगळ्यांना हा नरदेह प्राप्त झालेला आहे. बुद्धी पण ईश्वराने दिलेली आहे. म्हणून बुद्धीचा विकास करून आतापर्यंत अनेक लोकांनी ते आत्मपद प्राप्त केले, तर ते आपणही ते प्राप्त करू शकतो. त्यासाठी फक्त श्री गुरु, संत, शास्त्र सांगतात त्या मार्गाने जायचे, त्यावर दृढ श्रद्धा ठेवायची व तसा प्रयत्न करायचा. ब्रह्मपद हे काही कोणा एकाचे नसते, की जसं आपण व्यवहारात पाहतो की कुठलेही एक पद एकासाठीच असते, तिथं दुसरा जाऊ शकत नाही. पण ब्रह्मपद असे नाही आहे. त्या पदावर एकच व्यक्ती बसते असे नाही, तर तिथे कोणीही पोचू शकते. आपण केवळ संत स्थळांना भेट देणे, जय जयकार करणे एवढेच मर्यादित कधीच होऊ नये. आपणही त्या ब्रह्मपदापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला भले खूप जास्त दिवस लागतील, अजून जन्म घ्यावे लागतील, काहीच सांगता येत नाही. पण नक्की आपण प्रयत्न केला तर त्या ब्रह्मपदापर्यंत पोहोचू शकतो. आदरणीय मंदाताई तर म्हणतात, मला हे जमणार नाही, ते संतांना जमते, आपल्याला हे शक्य नाही, असे कधी म्हणायचेच नाही. कारण हा नरदेहच आपल्याला आत्मज्ञान प्राप्तीसाठी मिळालेला आहे. पुढच्या चरणात समर्थ सांगतात, साधक साध्य होता धन्य, वेगळेपणे वृत्ती शून्य पावती प्राणी श्रीराम. की जीव हा साधक आहे. साधक अनेक प्रकारे अभ्यासाने, ध्यानाने आपल्या अंतःकरण वृत्तीद्वारा आत्मरूप होण्याचा प्रयत्न करतो. अंतःकरण वृत्ती ही जीवाला उपलब्ध असलेले साधन आहे. साधन करता करता अंतःकरण वृत्ती जेव्हा साध्याशी म्हणजे आत्म्याशी एकरूप होते, तेव्हा साधक साध्य एक होतात परमार्थाचा, आणि तेव्हाच साधक धन्य होतो. परमार्थाचा हा मार्ग जीव ब्रह्म ऐक्याच्या अनुभवासाठीच आहे. खरं म्हणजे आपल्याला हा अनुभव व्यवहारातही येतो, पण तो अनुभव आला आहे हे आपल्याला समजत नाही. एक दिवस अचानक दारावरची बेल वाजली आणि म्हणून मी दार उघडलं. दार उघडून पाहते तर अनेक वर्षांनी माझी जुनी मैत्रीण दाराशी एकदम उभी. हे पाहून क्षणभर मी इतकी आनंदित झाले की मला काही समजलंच नाही आणि एकदम आश्चर्यही खूप वाटले. त्या क्षणी मला आनंदाचा अनुभव आला. तिथे आनंदाचा अनुभव आला कारण एक क्षण का होईना माझ्या अंतःकरणातल्या सगळ्या वृत्ती तिथे थांबलेल्या असतात, म्हणून मला तिथे आनंदाचा अनुभव येतो.
म्हणजे एखाद्या गोष्टीशी आपण एकरूप होतो तेव्हा आनंदाचा अनुभव येतो. तो आनंद खरं म्हणजे आत्मानंदच असतो, पण ते आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला वाटते की आपली बालपणची मैत्रीण इतक्या वर्षांनी भेटली आहे म्हणून आनंद झाला. मैत्रीण भेटल्याचा आनंद आहेच, पण खरा आनंद तिथं वृत्ती शमल्यामुळे आपल्याला येतो. परंतु आपले होते काय, की घरात मी खूप छानपैकी स्वयंपाक करते. स्वयंपाक झाल्यावर घरात सगळेजण आता जेवायला बसणार. पण टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुरू असते. त्यामुळे डायनिंग टेबलवर न जेवता समोरच्या बैठकीत टीव्ही समोर जेवण्याचा निर्णय होतो आणि तिथे सगळेजण जेवायला बसतात. पण त्या जेवायला बसलेले असतानाही टीव्हीवरच्या मॅचमध्ये सगळ्यांचं लक्ष असतं. स्कोअर किती झाला, आता या बॉलवर कोण षटकार मारतं की चौकार मारतो, अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष आपलं असते. त्यामुळे चित्तवृत्ती अनेक ठिकाणी तिथं पांगलेली असते. त्यामुळे त्या जेवण्याचा जो भोग, आनंद नीट आपल्याला घेता येत नाही. अशा साध्या व्यवहारातल्या व्यवहारातही जर वृत्ती पांगलेली असेल तर पाहिजे तसा भोग घेता येत नाही. तर परमार्थाच्या प्रांतातील अतींद्रिय अनुभूती कशी घेता येईल, यासाठी सातत्याने अभ्यास आणि प्रयत्न करायचे असतात. समर्थ म्हणतात, अभिन्न ज्ञाता तोची मान्य, साधक साध्य होता धन्य, वेगळेपणे वृत्ती शून्य पावती प्राणी श्रीराम. की जेव्हा ध्यानाच्या अवस्थेत स्थूल आणि सूक्ष्म देहाचा निराश झाला आहे, परंतु शून्य आहे. हे शून्य आहे जोपर्यंत वेगळेपणा जाणवतो, तोपर्यंत तो वृत्तीचा जाणीवेचाच प्रांत आहे. तोपर्यंत अजूनही अंतिम अनुभूती आलेली नाही हे माहीत असावयास हवे. कारण शून्य ही पण एक अवस्था असल्याने ती आत्मस्वरूपापासून वेगळीच राहते. येथे जर माणूस फसला तर त्याची प्रगती थांबते. कारण शून्याच्या पलीकडे असणारा शून्याचा प्रकाशक आहे. तो प्रकाशक आत्मा अजर अमर व निष्कलंक आहे. त्या आत्म्याला अवस्था नाही आणि तो आत्मा म्हणजे मी आहे. शून्य वेगळेपणाने जाणवते आहे तोपर्यंत आपण ऐक्य पावलेलो नाही. जर ऐक्य पावलं असेल तर सांगायला कोणी शिल्लक राहत नाही. मोठी पंचायत आहे परमार्थात. आपण व्यवहारात थोडेफार यश मिळवतो, काही करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लगेचच आपल्याला आपले यश इतरांना सांगावेसे वाटते. साधी दाराशी रांगोळी जर आपण छान काढली असेल, एखादा नवीन पदार्थ केला असेल तर लगेचच आपल्याला तो इतरांना सांगावा वाटतो, दाखवावा वाटतो. लगेच त्याचे फोटो काढून व्हॉट्सअपवर, फेसबुकवर आपण टाकतो. हे आपल्याला करावेसेच वाटते. पण परमार्थात तर जे व्हायला हवे तसे झाले म्हणजे अनुभूती आली तर सांगायला कोणी शिल्लकच राहत नाही. मग एवढी मोठी अनुभूती आली आहे, त्यासाठी रोज मी सकाळी 4 वाजता उठून अभ्यास केला, ग्रंथ समजून घेतले आणि कोणालाच सांगायची नाही अनुभूती आलेली. पण केनोपनिषदामधली श्रुती सांगते की मला अनुभव आला असे जो म्हणतो त्याला कधीच अनुभव आलेला नसतो, व अनुभव आला नाही असे जो म्हणतो त्याला मात्र तो आलेला असतो. खरंच साधकाची फारच पंचाईत होते अशा परिस्थितीत. परंतु परमार्थ हा इतरांना दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी, मिरवण्यासाठी किंवा मला हा अनुभव आला हे सिद्ध करण्यासाठी नाही. इतरांकडून वाहवा मिळवण्यासाठी, प्रशंसा मिळवण्यासाठी, कौतुक मिळवण्यासाठी नाही. तर परमार्थ हा अत्यंत वैयक्तिक बाब आहे. केवळ स्वतःच्या अनुभूतीसाठी, आनंदासाठी तो करायचा असतो. वेगळेपणे पाहो जाता, मोक्ष न जोडे सर्वथा, आत्मा ही दिसेसा नाही मता, वर पडे होती प्राणी श्रीराम. की जोपर्यंत आत्म्याकडे वेगळेपणाने आपण पाहतो तोपर्यंत भिन्नत्व आहे. पण आत्म्याकडे वेगळे पाहणे कसे शक्य आहे हो? कारण आत्मा निर्वयव आहे, निर्विकार आहे, अरूप आहे. मग त्याच्याकडे भिन्नत्वाने कसे पाहणार? वेगळेपणे पाहणे म्हणजे द्वैत भेद. पाहणारा, अनुभूती घेणारा जोपर्यंत हा आत्मा
व अनुभूती घेणारा मी वेगळा पाहतो तोपर्यंत द्वैत भेद आहे. भेद आहे तोपर्यंत मोक्ष न जोडे सर्वथा म्हणजे मोक्ष मुक्ती नाहीच. मुक्ती नाही तर मग बंधनातून सुटका कशी होणार? मी देह आहे यातून जोपर्यंत देह मुक्त होणार नाही तोपर्यंत जीवाला भय, चिंता, शोक, सुख, दुःखातून सुटकाच नाही. म्हणून मुक्त व्हायचे असेल तर मी देह नाही हा अनुभव घेणे हाच एकमेव पर्याय आहे. आत्म्यापासून वेगळेपणा आहे तोपर्यंत वृत्ती आहेच. देह तादात्म्य आहे तोपर्यंत त्या आत्म्याशी एकरूप होता येत नाही. देह तादात्म्य एकदा सुटले व जीव आत्मरूप झाल्यानंतर दृश्य म्हणजे जाणवणारा अशा स्वरूपात काहीच शिल्लक राहत नाही. आत्मा दिसेसा नाही माता वरपड होती प्राणी, की ज्या अर्थी आत्मा दिसत नाही त्या आत्म्याचा अनुभव येत नाही त्या अर्थी आत्माच नाही असे आपण समजतो व चुकीच्या पद्धतीने विचार करून अज्ञानाला वश होतो व स्वतःची फजिती करून घेतो. समर्थ पुढच्या ओवीत म्हणतात, आपुलिया डोळा जे देखिले ते पंच महाभूतामध्ये आले, ऐसे जाणून दृढ धरिले ते नाडले प्राणी श्रीराम. आपुलिया डोळा जे देखिले, आपल्याला जे डोळ्यांनी दिसते, येथे डोळे फक्त म्हटले असले तरी कान, त्वचा, रस या उपलक्षणांचा त्यात समावेश आहे हे आपण गृहीत धरायचे. आपल्याला डोळ्यांनी दिसते, कानांनी ऐकू येते, रसनेने आपण स्वाद घेतो, या सगळ्यांचा समावेश पंचमहाभूतामध्ये होतो. एवढेच नाही तर ज्या भूतकाळातल्या गोष्टी सतत आठवत राहतो की माझ्या मुलाच्या लग्नात त्यांनी मला हलकी साडी दिली होती, माझा भाऊ असा म्हणाला, माझी वहिनी अशी म्हणाली, जाऊ असं म्हणाले, दीर असे म्हणाले, अशा भूतकाळातल्या गोष्टींवरच आपण विचार करत बसतो, तेच आठवत बसतो. तसेच माझा मुलगा जर आता 12वी पास झाला असेल तर त्याला शिक्षणासाठी घर सोडून बाहेर जावे लागेल, मग तेथे त्याची व्यवस्था असेल की नाही, त्याच्या भविष्याचाही आपण विचार करत राहतो. पण हा सगळा विचार करत राहणे हे महाभूतामध्येच येते. मनही पंचमहाभूतांपैकीच एक आहे आणि पंचमहाभूते हे माईक आहे, कारण पंचमहाभूते ही मायेची निर्मिती आहे. जे माईक असते त्या गोष्टी टिकणाऱ्या नसतात, त्या सर्व गोष्टींचा नाश होतो. म्हणून जे आपल्याला जाणवते त्या सगळ्या गोष्टी, ते स्थूल किंवा सूक्ष्म, पंचीकृत किंवा अपंचीकृत पंचमहाभूतांचे स्वरूप आहे. तो सर्व मायेचा प्रांत आहे, दृश्याचा प्रांत आहे असं शास्त्राने सांगितलेले असूनही साधक या स्थूल व सूक्ष्म जगालाच कवटाळून बसतो. त्याची जीवनात फजिती होते. तो पडतमूर्खच आहे असे समर्थ म्हणतात. जो पंचभूतांचा दास, तयास मायेमध्ये वास, भोगी नीच नव्या सावकाश, पुनरावृत्ती श्रीराम. की असा जो दृश्याला घट्ट धरून राहतो तो पंचमहाभूतांचा दास आहे असे समर्थ म्हणतात. पंचमहाभूते ही नाश होणारी आहेत, तरीही त्यालाच आयुष्यभर कवटाळून बसतो. पण हे आपल्या लक्षातच येत नाही. येथे समर्थ शिष्याला सांगत असले तरी ते तुम्हाला मलाही लागू पडते बरं का, कारण आपणही पंचमहाभूतांचे दास आहोत. आपले स्वतःचे घर असते, आपल्या घरात नोकर चाकर असतात, त्यांना आपण दास समजतो, परंतु खरे म्हणजे आपणच पंचमहाभूतांचे दास असतो. जेव्हा आपण म्हणतो की मला गाणे ऐकायची प्रचंड आवड आहे, रोज गाणे ऐकल्याशिवाय मला करमतच नाही, गाणे ऐकणे वाईट नाही, पण त्याशिवाय होत नाही असे म्हणणे म्हणजे पंचविषयांपैकी शब्द या विषयांची मी दास आहे. आता उन्हाळा आला आहे, रोज मला जेवताना आंब्याचा रस हवाच, आईस्क्रीम हवेच असे असेल तर रसनेचे आपण दास आहोत. दररोज सिरियलमध्ये आवडीची हिरोईन पाहिल्याशिवाय चैन पडत नाही, म्हणजे आपण रूपाचे दास आहोत. मी या पंच ज्ञानेंद्रिये
पंचमहाभूते यावर अवलंबून आहे. कशासाठी अवलंबून आहे? मला यातून सुख मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे या 5 भौतिक स्थूल व सूक्ष्म सृष्टीच्या जो सतत चिंतन करतो व त्याच्याच संगात राहण्याची इच्छा बाळगतो ना, गीता म्हणते ध्यायते विषयांपुस, की तो अखंड मायेमध्ये आपले जीवन घालवतो. असे अज्ञानात जीवन घालविताना अचानक मरणही येऊन जाते. वासना मात्र तशाच शिल्लक असतात. मग या वासनापूर्तीसाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. सतत असा 84 लक्ष योनींचा फेरा फिरतच राहावे लागते. पंचमहाभूतात्मक विश्व नाशिवंत आहे असे श्रीगुरूंनी जेव्हा शिष्याला सांगितले, ते ऐकताच मात्र शिष्याच्या मनात पुन्हा एक प्रश्न निर्माण झाला. शिष्य श्रीगुरूंना विचारतात आहे, तो शिष्य विनंती केली, म्हणे आशंका उद्भवली, पंचभूतांची सेवा केली बहुतेकी श्रीराम. सकळ सृष्टीमध्ये जन, साधू संत आणि सज्जन, करीती भूतांचे भजन, धातु पाषाण मूर्ती श्रीराम. जे कोणी नित्यमुक्त झाले, तिही धातू पूजन केले, तरी ते पुनरावृत्ती पावले किंवा नाही श्रीराम. शिष्याने श्रीगुरूंना विनंती केली की तुम्ही म्हणता ना की पंचभूतात्मक विश्व नाशिवंत आहे, म्हणून माझ्या मनात एक शंका उद्भवली आहे की अनेक लोकांनी या पंचमहाभूतांची सेवा केली आहे. जे साधू संत सज्जन लोक आहेत त्यांनी पाषाण, लाकूड, धातू इत्यादी मूर्तीची सेवा, उपासना, पूजा, भजन केलेले आहे. मग ते कोणी मुक्त झाले आहेत की नाही? त्यांनीही पण धातुपूजनच केलेले आहे, मूर्तीपूजा केली आहे. मग ते खरोखर मुक्त झाले की नाही हे तुम्ही मला सांगा. वेदांमध्येही वायू, जल, अग्नी या पंचमहाभूतांची उपासना सांगितली आहे. ती उपासना करणाऱ्या उपासकांनाही मोक्ष मिळतो की नाही, असा शिष्याने सगुण उपासनेविषयी प्रश्न विचारला. प्रत्यक्ष जे संत होऊन गेले आहेत, जे तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी विठ्ठलाची पूजा उपासना केली, ती मूर्ती पाषाणाची आहे. समर्थ रामदास स्वामींनी पण रामाची पूजा केली, ती पण मूर्ती धातूची आहे. तुम्ही तर पंचमहाभूतांमध्ये रमलेल्यांना अज्ञानी म्हणता, मग पाषाणाच्या विठ्ठलाची, रामाची उपासना करणाराही अज्ञानी ठरतील ना. मग ते पंचमहाभूताचे दास ठरतील. मग त्यांचं काय? त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागतो का? आजपर्यंत सगुण उपासनेतून कोणाला काही मिळाले का, असा मार्मिक प्रश्न शिष्यांनी विचारला. ऐसा शिष्याचा अंतर्भाव, जाणोनी आनंदला गुरुराव. म्हणे शीघ्रची हा अनुभव, पावेल आता श्रीराम. ऐसे विचारुनिया मनी, कृपा दृष्टी न्याहाळुनी. शिष्याप्रती सुवचनी, स्वामी बोलते झाले श्रीराम. की अशा शिष्याच्या मनातील अंतर्भाव ऐकून श्री गुरु आनंदित झाले. कारण शिष्याने अत्यंत मर्माचा प्रश्न विचारला. नाहीतर बरेच लोक श्रीगुरूंकडे गेल्यावर प्रापंचिकच प्रश्न विचारतात. माझ्या मुलाचे लग्न होईल का? त्याला बढती कधी मिळेल? माझ्या मुलीचे लग्न कधी होईल? असे प्रश्न विचारतात. पण येथे शिष्याने सगुणाच्या उपासनेविषयी प्रश्न विचारला, म्हणून श्रीगुरू अत्यंत आनंदित झाले. आत्माराम हा ग्रंथ निर्गुण प्रधान ग्रंथ आहे. शिष्याला सगुणाविषयी शंका आली म्हणजे आता शिष्य लवकरच निर्गुणाचा अनुभव घेईल. निर्गुण अनुभवाने शाश्वत समाधान प्राप्त करून घेईल, म्हणून श्रीगुरू आनंदित झाले. समर्थांनी दासबोधामध्ये सगुणाचा आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असे सांगून सगुण व निर्गुणाचा सुंदर मिलाप सांगितला आहे. सगुण व निर्गुण या अत्यंत मूलभूत संकल्पना परमार्थाच्या क्षेत्रात स्पष्ट समजल्याच पाहिजेत. आत्माराम ग्रंथाच्या सुरुवातीला आपण आत्मा व राम या 2 शब्दात आत्मा हा निर्गुण वाचक आहे तर राम हा सगुण वाचक आहे
याचा विचार केला होता. आपण सगळे प्रापंचिक आहोत, त्यामुळे आपल्याला सगुणाच्या आधाराशिवाय, उपासनेशिवाय निर्गुणापर्यंतचा प्रवास करता येत नाही. त्यासाठी आलंबनाची आवश्यकता आहे. आपण सगुण व निर्गुणामध्ये भेद करतो. बऱ्याच वेळा सगुणाला कनिष्ठ समजतो तर निर्गुणाला श्रेष्ठ समजतो. निर्गुण कितीही श्रेष्ठ असले ना तरी सामान्य लोकांना सहज निर्गुणापर्यंत पोहोचता येत नाही, कारण ते कधी डोळ्यांना दिसत नाही. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचणे अवघड आहे, ज्ञानेंद्रियांनी समजत नाही. म्हणून संत म्हणतात, निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाच्या संगे. आपल्या सोयीसाठी निर्गुण तत्वच सगुणात आलं आहे, अशी शास्त्राची देखील मांडणी आहे. सगुण व निर्गुण एकच आहेत कसे काय? तर एकदा मी व माझी मैत्रीण लग्नासाठी गावाला गेलो होतो. मैत्रिणीने लग्नात घालण्यासाठी सोन्याचा नेकलेस घेतला. लग्नात तो गळ्यातही घातला, पण तो गळ्यातून काढताना त्या नेकलेसचा अगदी बारीकसा तार केसात अडकला व तो काढताना तुटला. तो खाली पडला. इतका तो बारीक होता की तो लवकर डोळ्यांना दिसतही नव्हता. पण खूप वेळ शोधाशोध केली तेव्हा तो बारीक तार सापडला. तो इतका बारीक तार आणि सोन्याचा असल्यामुळे त्याला खूप मूल्य, म्हणून तो शोधला आणि शोधल्यावर तो अगदी छोट्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवला. ती पिशवी एका पाकिटात ठेवली व ते पाकिट पर्सच्या आतील चेनमध्ये ठेवले. प्रवासात सारखी ती त्या पर्समधील पाकिटाला हात लावून तो तार सुरक्षित आहे ना तपासून बघत होती. प्रत्यक्ष त्या तारेला तिने हात लावला नाही, केवळ पाकिटाला हात लावून तो सुरक्षित असल्याची खात्री करून घेत होती. तो सोन्याचा तार हा त्या निर्गुणासारखा आहे. तार जसा सूक्ष्म तसं निर्गुण तत्वही अत्यंत सूक्ष्म आहे. डोळ्यांनी ते दिसत नाही. हे सूक्ष्म तत्व म्हणजे मी आहे. हे सूक्ष्म तत्व जाणून घ्यायचे असेल तर जसा तार पाकिटात बंदिस्त केला होता तसे हे निर्गुण तत्व सगुणाच्या मूर्तीत प्रतिमेत बंदिस्त करणे आवश्यक आहे. त्याला सगुणाचा आधार दिला की निर्गुणापर्यंत जाण्याचा मार्ग सोपा होतो. धातूची अथवा पाषाणाच्या मूर्तीतील विठ्ठल, राम, कृष्ण या देवतांची जेव्हा मूर्तीपूजा संत करतात तेव्हा त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष ते निर्गुण तत्व आहे असा भाव ठेवून संत सज्जन त्याची पूजा करतात, उपासना करतात. आपणही पूजा करतो, पण कशी पूजा करतो? अगं, दूध उतू चालले आहे, गॅस बंद कर. कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहे, गॅस बंद कर. पोळीवाली बाई आहे, तिला 10 पोळ्या कर सांगतो. फोन आला की तो फोन उचलतो. असे सगळे आपले पूजा करताना सुरू असते. मग ज्या देवाची मी पूजा करते त्यात मला निर्गुण तत्वाचा अनुभव कसा येईल? संत मात्र जेवढे या मूर्तीत निर्गुण तत्व आहे असा भाव ठेवून पूजा करतात व तेच तत्व माझ्यातही असा अद्वैत भाव त्यांचा असतो. हीच तर ज्ञानोत्तर भक्ती होय. म्हणून अशा संतांना पुनरावृत्तीचा प्रश्नच येत नाही. तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात, केला मातीचा पशुपती, परी मातीसी काय महती, शिवपूजा शिवासी पावे, माती माती माझे सामावे. सोय म्हणून मी मातीचा पशुपती तयार केला, त्या मातीला काय किंमत आहे हो? पण जेव्हा मी शिवभावाने पूजा करतो तेव्हा ती शिवाला पोहोचते, माती मातीच राहते. केली काशची जगदंबा, परी कासे नव्हे आंबा. संत जेव्हा दगडाच्या मूर्तीची पूजा करताना त्यात रमलेले दिसतात ना, तेव्हा खरोखर ते दगडात रमलेले नसतात. त्यांना फक्त आलंबन लागते. त्यातही ते निर्गुण तत्वच पाहत असतात. ते आलंबन दत्ताचे असेल, रामाचे, विठ्ठलाचे, देवीचे अथवा महाभयानक अशा कालीमातेसारखे कुठलेही असू शकेल. पण आम्हाला देव शक्यतो सुंदर, रेखीव हवे असतात, कारण मन रमण्यासाठी देव सुंदर लागतात. लोकांची आवड लक्षात घेऊन बहुतेक देवांच्या मूर्ती आकर्षकच बनवलेल्या असतात. पण रामकृष्ण परमहंसांनी तर भयानक रूप असणारीही देवच आहे हे दाखवून दिले हो. ते कालीमातेचे भक्त होते. प्रत्येक नाम आणि रूपाच्या आत तेच तत्व आहे हे पाहण्याची दृष्टी आपणच आपली विकसित करायला हवी. त्याचसाठी निरनिराळ्या
दत्ताची, रामाची, विठ्ठलाची रूपे आमच्यासमोर उभी केलेली असतात. म्हणूनच शिष्याने जेव्हा सगुणाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा सद्गुरूंना अतिशय आनंद झाला. सगुणाच्या बद्दल शंका निर्माण झाली म्हणजे शिष्य आता नक्कीच निर्गुणाचा अनुभव घेईल. म्हणून अत्यंत प्रेमाने, कौतुकाने, कृपादृष्टीने त्यांनी शिष्याकडे पाहिले. सगुणाच्या पूजेचे काय महत्त्व आहे हे सांगताना मोक्षाची प्रक्रिया व तत्सापेक्ष पुनर्जन्माची कारण परंपराही समर्थ आपल्याला पुढच्या ओवीत सांगणार आहेत. त्याचा विचार मात्र आपण पुढच्या निरूपणात करूयात. जय जय रघुवीर समर्थ.